बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या अनुषंगानं सातारा पोलीस दलातर्फे बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या जनजागृतीपर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार दहिवडी पोलीस ठाण्याच्या वतीनं देखील दहिवडीमध्ये सुद्धा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थिनी, अकॅडमीतील विद्यार्थिनी, पोलीस ठाण्यातील महिला पोलीस सहभागी झाल्या होत्या। बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेबद्दल आणि महिलांची सुरक्षितता याबद्दल जनजागृती करणारे फलक या बाईक रॅलीतून दहिवडीवर दाखवण्यात आले। दहिवडी कॉलेजमधून निघालेली ही रॅली संपूर्ण दहिवडीवर फिरून परत दहिवडी कॉलेजमध्ये जाऊन दहिवडी पोलीस ठाण्यात पोहोचली। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, दहिवडी पोलीस स्टेशन। बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे सर्व सरकारी विभागांना आपापल्या कार्यालयातील महिलांना सोबत घेऊन त्यांच्या समवेत महिलांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने तसेच या उपक्रमाबाबत 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सायकल रॅली त्याचबरोबर बाईक रॅली आयोजित करण्याबाबत आदेश देण्यात आले होते। या अनुषंगाने सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्री समीर शेख सर, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये दहिवडी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार, त्याचबरोबर दहिवडी कॉलेज व इतर महाविद्यालयातील विद्यार्थिनी, त्याचबरोबर अकॅडमीच्या विद्यार्थिनी यांना सोबत घेऊन आज रोजी दहिवडी पोलीस ठाण्यात ही बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या बाईक रॅलीचे स्वरूप दहिवडी कॉलेज पासून ते बाजार पटांगण, त्यानंतर सिद्धनाथ मंदिर आणि पुन्हा दहिवडी कॉलेज दहिवडी अशा पद्धतीने ही बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती। या रॅलीच्या माध्यमातून आम्ही पोलीस प्रशासनातर्फे जनतेमध्ये हा संदेश दिलेला आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ। आज आपण बघतो की महिला सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज काम करत आहेत, त्याचबरोबर त्या सर्व क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करत आहेत। त्याचबरोबर महिला सुरक्षिततेच्या अनुषंगाने आज आम्ही या फ्लेक्स मार्फत त्याचबरोबर बोर्डांमार्फत आम्ही संदेश दिलेला आहे। तरी या योजनेच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना आमचे आवाहन आहे की सर्वांनी महिलांना एक विशिष्ट सन्मान द्यावा। महिलांचे जे स्थान समाजामध्ये आहे तर त्या अनुषंगाने त्यांचा नेहमी रिस्पेक्ट करावा आणि सर्व प्रशासनास सहकार्य करावे। धन्यवाद।